किल्ल्याच्या बाजूला खंदक आहे आणि हा बेळगावचा किल्ला आहे। चारी बाजूने असं खंदक आहे। ही किल्ल्यामध्ये आत एंट्री आहे। इथून हा गेट आहे। रामकृष्ण मिशन आश्रम बेळगाव। वटवाघुळांच्या थव्यांचा सुंदर असा नजारा, जबरदस्त। नमस्कार मित्रांनो, आडवाटीवरच्या या स्वर्गीय प्रवासामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे। आपण आलेलो आहोत मित्रांनो बेळगावमध्ये आणि बेळगावचा जो किल्ला आहे त्या किल्ल्याच्या आतमध्ये स्वामी विवेकानंदांचं वास्तव्य होतं या ठिकाणी। तर हे माझ्या मागं जे घर दिसतंय तर या ठिकाणी स्वामी विवेकानंद राहिले होते। तर या ठिकाणी मला भेट देण्याचं भाग्य लाभलं। खरंच मी भगवंतांचा मनापासून आभारी आहे की अशा नवीन नवीन गोष्टी मला पाहण्याचं योग येत आहे। आणि या साईडला इकडे मागे बघाल तर इकडे मंदिर आहे या साईडला। तर संध्याकाळचं या ठिकाणी भजन कीर्तन चालतं। तर असं हे खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो। आवर्जून तुम्ही बेळगावला आलात तर बेळगावचा जो किल्ला आहे तर या किल्ल्यामध्ये आतमध्ये तुम्ही आलात तर स्वामी विवेकानंदांचं या ठिकाणी जिथं वास्तव्य होतं त्या ठिकाणाला तुम्ही नक्की भेट द्या। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी अनिल चौगले। आपला आडवाटीवरचा प्रवास आपल्याला घेऊन आलेला आहे बेळगावमध्ये। आणि बेळगावमध्ये मी किल्ला या ठिकाणी आलेला आहे। तर किल्ल्याच्या आतमध्ये या ठिकाणी स्वामी विवेकानंद जिथे 9 दिवस वास्तव्याला राहिले होते तर त्या ठिकाणाला मला भेट देण्याचा योग आला। आणि आपल्या आडवाटा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे तुम्हाला दाखवण्याचं मला योग म्हणजे भाग्य लाभत आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी कसं कसं काय काय आहे तर तुम्ही ते पाहू शकताय। आणि या ठिकाणाला तुम्ही बेळगावला कधी आलात तर नक्की आवर्जून भेट द्या।
आणि खूप सुंदर आणि शांत वातावरण असणारं असं हे ठिकाण आहे. नक्की आवर्जून भेट द्या. धन्यवाद. मित्र हो, 15 ते 27 ऑक्टोंबर 1892 स्वामी विवेकानंद बेळगावमध्ये राहिले होते. या कालावधीमध्ये स्वामी विवेकानंदांच्या वास्तव्यामुळे बेळगावला खूप आशीर्वाद मिळाले आहेत. स्वामीजी कोल्हापूरच्या महाराजांच्या सचिवांची चिठ्ठी घेऊन बेळगावचे श्री भाटे यांच्याकडे आले. त्यांच्या तेजस्वी व गोड व्यक्तिमत्वाने भाटे कुटुंबावर खूप छान अमिट अशी छाप सोडली गेली. समोर दिसते ते इथं दुर्गा माता मंदिर आहे आणि त्याबरोबर गणपतीचं मंदिर आहे आणि किल्ल्याची मेन एंट्री जी आहे गेट हे इथून आहे. तर इथून गाड्यांना टू व्हीलरना वगैरे परवानगी आहे आतमध्ये यायला. तुम्ही इथून आत येऊ शकताय. रामकृष्ण मिशन आश्रम बेळगाव किल्लाचा हा एपिसोड मित्र हो आपल्याला कसा वाटला व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. तसेच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लवकरच भेटू अशाच एका आडवाटीवरील नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.